आता आपण अशोक रामू पाटील, राहणार नायगाव, तालुका उदयनगर, जिल्हा जळगाव यांच्या केळीच्या बागेवर आलेलो आहोत आणि यांनी यांच्या बागेमध्ये स्टीमरीज बाय 95 आणि NPK चा वापर केला. तर त्यांना काय अनुभव आले आपण थोडंसं त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. पाटील साहेब, मला सांगा, आपण आपल्या शेतामध्ये स्टीम बाय आणि NPK चा वापर केला. तो वापर केल्यानंतर आणि करण्यापूर्वी म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय फरक पडला, काय काय अनुभव आहे तुमचा, जरा आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना कळालं तर बरं होईल. आम्ही मागच्या वर्षी हे केळीची लागवड केली जून महिन्यामध्ये. बर. हा. मग जून महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये आमची केळी ही पिंगट पडली होती. बर. हा. 2-3 महिने 4-5 महिन्याची पिकं झाली त्यावेळी. बर. म्हणजे कैलास पाटलाच्या सांगण्यावरून किंवा याच्यात 2 फवारे मारून द्या. हा. आणि संदीप पटेल होते रावेरचे. बर. त्यांच्या सांगण्यावरून किंवा 2 फवारे मारून द्या, तुम्ही केळी हिरवट होऊन जाईल म्हणे. अच्छा. हा. चांगली. हा. मग ते फवारे मारले आणि त्याच्यानंतर थोडा फरक एवढा जाणवला नाही. बर. पण ड्रीप मधून जेव्हा बायोकिट 95 ते औषध वापरलं NPK. बर. हा. 2 वेळा सोडलं बर. ड्रीप मधून, हा. त्यावेळी केळीची उंची वाढायला सुरुवात झाली. बर. बर. हा. फुलांची. हा. आणि त्यांचा निसवणीच्या वेळी वाढ्यावरती फरक झाला. हा. जो वरची केळी त्या खालची केळी सर्व सारखी दिसायला लागली. हा. 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 आणि जिथे 4-5 किलोचे झाडं होत होते इथून 1000 फळं. म्हणजे इकडचा भाग जो होता इथं 4-5 किलोच साधारणतः हे निघायचं. 4-5 किलो 7-8 का बरं असं कसं काय, म्हणजे असं 4-5 किलो वगैरे असं का बरं, म्हणजे काय कारण काय? ते जागा जरा खरवट ते होती. आमची वडलोपार्जित पासून म्हणजे परतीच्या जमिनी सोडलेली होती, तिथे खारवण होती. बर. हा. आम्ही बरेचशा औषधांचा मटेरियलांचा उपयोग घेतला पण तिथे केळी होत नव्हती. म्हणजे आतापर्यंत किती वर्षापासून तुमचा हा 20 अनुभव? वर्षापासून आम्ही केळी लागवड. बर. 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 मग या जागेमध्ये कमीच निघायचं का? कमीच काय म्हणजे जवळजवळ 50% खोडतं कापणीला यायचं. बर. 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 आणि बर. 50% मध्ये 5 ते 6 किलोचं घड पडायचा. बर. बर. मग आता तुम्ही याचा वापर केल्यानंतर मग आता आता त्या जागेमध्ये जसं तुम्ही म्हणता तिकडच्या बाजूला प्रॉब्लेम यायचा, तर आता किती आलं मग तिथे? आता तसा प्रॉब्लेम नाहीये. आता 20-25 किलो पर्यंत झाड आहे. हा. आणि घडाच्या वजनाचं म्हणजे लांबी धरूनच आम्ही वजन धरतोय. हा. 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 आता आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे घडी त्या जागेवर उभं राहूनच आपण पाहतो, तर त्याच्या उंचीत किती फरक आहे तो पण आपल्याला लक्षात येतो. डेव्हलपमेंट कशी होते ती पण आता आपल्याला लक्षात येत जाते. बर. कैलास भाऊ आमचे शेजारी आहे, त्यांची केळी बघून आम्ही ना ते औषधाचा वापर केला. कैलास भाऊ सांगत होते. बर. बर. हा. वेळोवेळी प्रेरणा देत होते, ते सांगत होते कैलास भाऊ की फवारणीच्या वेळी फवारणी करा, हा. हा. ड्रीप मधून सोड्याच्या वेळी सोडून द्या. हा. आम्हाला ह्या औषधाविषयी काही माहिती नव्हती, पण कैलास भाऊन कल्पना दिली आणि त्यांच्या केळीचा हेवा करून तर आम्ही आमच्या केळीमध्ये नेट केळी दुसऱ्याच सांगत नाही का, पण कैलास भाऊ देतो. मग आतापर्यंत तुमची सरासरी रास काय असायची, म्हणजे जास्तीत जास्त 10-15 पर्यंत यायची. 12-15 पर्यंत यायची. आता सरासरी 20 ते 25 पर्यंत येईल. 20 ते 25 पर्यंत येईल. सरासरी माल कापला गेलेला आहे, 15-20 झाडं कापली गेलेली आहे. बर. 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 आणि त्यांचं मला वाटतं काहीतरी 22 ते 23 पर्यंत ॲव्हरेज आले. म्हणजे 22 ॲव्हरेज आले, म्हणजे जवळजवळ डबलच आली म्हणजे की तुम्हाला. म्हणजे की बाबा केळ्याची जर 14-15 फण्यांच्या वरती जर जास्त फण्या जर आल्या, केळाची साईज खालची साईज जी असते ती एकदम शॉर्ट केळं येतात, छोटे छोटे येतात एकदम. त्याच्यामध्ये तेवढं नाहीये समजा. त्या औषधं सोडण्याच्या आधी लोक आम्हाला हसत होते म्हणजे की वेड्यावानी ती पिवळी केळी ठेवून राखताय, कापूस आहे का, पडीत जमीन सोडून द्या, तुमची जमीन बरोबर नाही, केळी का म्हणून लावता तुम्ही. या औषधाचे उपयोग घेतल्याच्या नंतर ते आता तोंडात बोट घालता आणि सांगता की बापरे एवढी केळी जबरदस्त आली, ते काय टाकलं तुम्ही. अच्छा अच्छा. मग आता तुम्ही त्याला सांगता की दाखवता की नाही आता त्यांना? दाखवतो ना. आणि आम्हाला दाखवायची गरज नाही, गावाजवळ शेत आहे ना, जाता मध्ये येताना बघून पण चालले जात. आणि उंची पण आता आणि घरी सांगत येता परत की आम्ही तुमचं शेत बघून आलो बा, तुम्ही असं काय वापरलं. अच्छा, मग तुम्ही सगळं सांगता त्यांना? सांगतो. बरं. माहिती आहे सांगतो की बाय औषधी वापरा उलट तुम्ही, औषधीमुळे असा असा फायदा आहे तुमचा. म्हणजे आता एकंदरीत तुम्ही समाधानी आहात, तुम्हाला काय वाटतं? समाधानी. ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की एक घडाची लांबी वाढल्यामुळे 2-3 फण्या कापून टाकाव्या लागतात शेतकऱ्यांना, कारण इथं 16 फण्यांपर्यंत आहे. बाजूचा ज्यांच्या केळीचा प्लॉट आहे त्याच्यावर 2-2 फण्या शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या, कारण शॉर्ट यायची त्यांनी कापून टाकलेले. आणि आज इथं जी नवीन निसवण झालेली आहे, आता ही आपल्या समोरच आहे, त्याच्यावरती 16 फण्या आहे. या 16 फण्यांमध्ये खालची केळं जी आहे ती केळं उत्कृष्ट प्रतीची आहे, लांब आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांना ते कापून फेकावं लागली. आणि इथं आपलं जे म्हणतो की स्टीमरीज बाय 95 मुळे आपले
मालाचा आकार वाढतो, वजन वाढते, ती प्रत्यक्षात इथं आपल्याला अनुभव सगळीकडे बघायला मिळतं. हा, कॅमेरात दिसतच आपल्याला सगळीकडे लगेच जाणवतं, म्हणजे सगळीकडे आपण पाहू शकतो किती जबरदस्त फरक जो आहे तो फरक आपल्याला लगेचच लक्षात येतो. इथं आपण बघू शकतो आता आपल्याला, म्हणजे गावातली पण लोक तुमची सगळी बागेमध्ये येतात चक्कर मारायला सगळेजण. हा येतात आजूबाजूचे लोक ज्यांना पाहावंसं वाटलं बरं. एकंदरीत म्हणजे तुम्ही आता समाधानी आहे. ठीक आहे, चालेल, ठीक, धन्यवाद साहेब. धन्यवाद.